पूजा खेडकर प्रकरणातली ही बातमी आहे। खेडकरांच्या जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे। साम टीव्हीवरची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय की पूजा खेडकरांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो संपुष्टात आलाय। देशाच्या इतिहासातली अशी ही पहिलीच घटना म्हणावी लागेल। वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणाला एक नवीन कलाटणी जी आहे ते आपण लागलेली पाहू शकतोय। या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश खवडे आपल्याला सविस्तर माहिती देतील। गणेश, काय सविस्तर माहिती? नक्कीच पूजा खेडकर यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे खुलासे आहेत ते होत चाललेले होते, कारण की दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल त्यानंतर जो वाद सगळा सुरू झाला होता, कारण की पूजा खेडकरांनी पहिल्यांदा त्यांच्या खासगी गाडीवर आहे ती लाल बत्ती लावण्यात आली होती। याच्यावरून खरं तर हा वाद सुरू झाला आणि त्यानंतरून त्यांनी एमपीएससी मध्ये दाखल केलेले पुरावे असे हा सगळा वाद पाहताच नंतर प्रशासनात असणाऱ्या ज्या पूजा खेडकर होत्या यांचा कालावधी आहे तो संपुष्टात आणलेला आहे। इतिहासातली ही सर्वात पहिली घटना असेल, कारण की ह्या ज्या सगळा प्रकार उघडकीस येत होतं त्यानंतर राज्य सरकारने आहे ते सर्व अहवाल आहे तो केंद्राला पाठवण्यात आला होता आणि यानंतर केंद्राकडून ही संपुष्टात आणलेली आहे। त्यामुळे कुठेतरी पहिल्यांदाच अशा पद्धतीची घटना आहे ती घडलेली पाहायला मिळते, कारण की प्रशासनात असणाऱ्या पूजा खेडकर यांचा हा कालावधी आहे तो संपुष्टात आणलेला आहे। आता गणेश, देशातल्या इतिहासातली अशी पहिलीच घटना म्हटली जाते, याचे पुढचे परिणाम जे असतात ते काय होऊ शकतात? नक्कीच एखादा अधिकारी जेव्हा आपल्या सेवेमध्ये सादर होतो त्यावेळेस अशा पद्धतीचे जर चुकीचे आणि फसवे जर डॉक्युमेंट असतील तर कुठेतरी कशा पद्धतीने हे सगळे पुरावे बनवले याचा देखील आता तपास आहे तो पोलिसांकडून केला जातोय, कारण की अशा पद्धतीचा एक दिशाभूल करून हा खरं तर सेवेमध्ये दाखल झाली होती आणि त्यानंतरून ज्या वेळेस सेवेत दाखल झाली त्याच्यानंतरून देखील वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृती ही पूजा खेडकरांची दिसून येत होती आणि त्याच्यानंतरून जे एक पुरावे आहेत ते पूजा खेडकरांचे समोर आलेले होते आणि त्यानंतरून राज्य सरकारने याची देखील गंभीर दखल घेतली होती आणि नंतरून केंद्राला या सगळ्या संदर्भात आहे ते कळवण्यात आलं होतं आणि त्यानंतरून पूजा खेडकर यांचा जो कालावधी होता तोच आता संपुष्टात आणलेला आहे। त्यामुळे इतिहासामध्ये जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर कोणी प्रवेश घेतला असेल तर याच्यावर देखील अशाच पद्धतीने यापुढे देखील कारवाई होताना पाहायला मिळणार, कारण की अशी ही पहिलीच घटना आहे की जे प्रशासनात असतानाच हा कालावधी आहे तो संपुष्टात गेलेला पाहायला मिळतोय। तर आपण पाहतोय की पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता असं झालंय की खेडकरांच्या जिल्हा प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो संपुष्टात आलाय। एका प्रशिक्षणार्थी IAS ऑफिसर यांचा जो प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात येणं ही देशाच्या इतिहासातली अशी पहिलीच घटना असल्याचं समोर येत आहे आणि साम टीव्हीवरती ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहत आहात। ज्या वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत पूजा खेडकर त्यांच्या संदर्भातली ही माहिती आहे। यानंतर अजून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती लागतीये, ती म्हणजेच दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली आहे की पूजा खेडकर यांच्या संदर्भातलं जे दिव्यांग सर्टिफिकेट आहे त्या संदर्भातली सगळी माहिती आहे जी ती दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवलेली आहे आणि तात्काळ पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेट बाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। पूजा खेडकर नामक IAS ऑफिसरने ज्या प्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवली ते प्रमाणपत्र खोटं आहे। हा जो सगळा प्रकार आहे हा फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे आम्ही दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अंतर्गत आणि राज्य शासनाची जी दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी धोरण आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने आम्ही पोलीस आयुक्त पुणे शहर यांना याच्याबद्दल तात्काळ चौकशी करून अहवाल देण्याबाबत आम्ही पत्र दिलेलं आहे 12 जुलै रोजी। तर याच संदर्भात अजून एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजेच वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी 3 तास चौकशी केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी नीलिमा निकम यांच्या नेतृत्वात ही चौकशी आहे जी ती पार पडलेली आहे। बंद खोलीआड तब्बल 3 तास चाललेल्या या चौकशीमध्ये नेमकं काय झालं हे मात्र अजून तरी कळू शकलेलं नाहीये। दरम्यान पोलिसांनी कसलीही चौकशी केली नाही तर आपणच पोलिसांना माहिती देण्यासाठी गेलो होतो असं पूजा खेडकर यांनी सांगितलेलं आहे। पोलीस काहीही चौकशीसाठी वगैरे कशासाठीही आली नव्हती। माझं काम होतं म्हणून मी पोलिसांना बोलवलं होतं, त्याच्यासाठी पोलीस आली होती। फिमेल कर्मचारी होत्या त्या आणि मी त्यांना बोलवलं होतं माझ्या कामासाठी म्हणून ते आले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.